नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुम्हाला झणझणीत वाटणातील हिरवी मिरची घालून शेंगदाणा वाटण करून मेथीची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे. एक मेथीची जुडी स्वच्छ निवडून घेतली, तर इथे मी भाजी कोवळी असल्याने तिचे थोडेफार देठ सुद्धा घेतलेले आहे. ह्याच देठांचं मेथवणं खूपच टेस्टी असं लागतं. तर आता मेथी ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. पाण्यातून काढून मेथी ही चाळणीमध्ये बघा अशी निथळत ठेवली आहे, म्हणजे यातील काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल. आता आपल्याला वाटण तयार करण्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणे छान खमंग साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात घालून, तर या ठिकाणी मी साल सहित वापरले आहे, तुम्ही साल काढून सुद्धा वापरू शकता. त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि या ठिकाणी 5 ते 6 तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे. मिक्सरला घालून त्यात थोडंसं वाटण्यासाठी पाणी घातलं, साधारणपणे पाव वाटी पाणी घातलं. झाकण लावून मिक्सरला हे फाईन म्हणजे एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघा याप्रमाणे तर एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण रस्सा भाजी बनवतोय म्हणून अशी बारीक पेस्टच तयार करून घ्यायची. त्यामुळे भाजीला टेक्स्चर छान येतं आणि चव तर खूपच सुंदर येते. भाजीला फोडणी देण्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यावर यामध्ये थोडासा हिंग घालायचा. तुम्हाला जिऱ्याची फोडणी आवडत असेल तर जिरा सुद्धा घालू शकता. त्यानंतर लगेच चाळणीत निथळत ठेवलेली मेथी घातली. मेथी आता मध्यम आचेवर तेलामध्ये चांगली 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची. मेथी परतत असताना यात लगेच मीठ घालायचं नाही, कारण मेथी परतत असताना तिची क्वांटिटी ही कमी होत जाते. तर बघा भाजीची क्वांटिटी ही कमी झालेली आहे आणि ती तेलामध्ये चांगली परतली गेली आहे. आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते शेंगदाण्याचं वाटण वरतून घालायचं. वाटण भाजीमध्ये चांगलं मिक्स करत मिनिटभर तरी परतून घ्यायचं, म्हणजे घातलेलं शेंगदाण्याचं वाटण हे भाजीमध्ये चांगलं एकजीव होईल. चांगलं 1 मिनिट हे परतून घेतल्यानंतर यामध्ये भाजीला जेवढा रस्सा हवा तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी मी साध्याच पाण्याचा वापर केलेला आहे, तुम्ही गरम पाणी सुद्धा वापरू शकता. तर यामध्ये साधारणपणे 2 ते 2.5 ग्लास पाणी घातले. भाजी उकळल्यानंतर शेंगदाणा वापरल्याने रस्सा हा आटतो, त्यामुळे जेवढा रस्सा हवा त्यापेक्षा अर्धा ग्लास पाणी तरी जास्तच घालायचं. आता सर्वात शेवटी वरतून चवीपुरतं मीठ ऍड केलं आणि मध्यम आचेवर चांगली भाजीला खळखळून उकळ काढून घेतली. तर या ठिकाणी भाजीला उकळ आल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आणि बारीक गॅसवर भाजी ही चांगली 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची. 10 ते 12 मिनिटं भाजी ही मी बारीक गॅसवर शिजवून घेतली. रस्सा सुद्धा छान आटलेला आहे. तर चला भाजी शिजली की नाही चेक करूया. भाजी शिजली की नाही हे चेक करण्यासाठी भाजीचं देठ घ्यायचं, ते हातात चांगलं स्मॅश होतं की नाही ते बघायचं. तर इथे मला थोडंसं कच्चं वाटतंय, त्यामुळे मी अजून 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून घेत आहे. तर आता 2 ते 3 मिनिटांनंतर या ठिकाणी परफेक्ट अशी भाजी शिजली आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी झणझणीत वाटणातील आपली मेथीची रस्सा भाजी तयार आहे. तयार भाजी भाकरी सोबत चुरून अप्रतिम अशी लागते. पातळ असल्यामुळे ही आपण भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. तर ही हिरवी मिरची आणि शेंगदाणा वाटणातील मेथीची रस्सा भाजी तुम्हीही अशीच बनवता का? कमेंट मध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा.